नमस्कार. आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशीचा रंग हा केशरी आहे. या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या रंगाचं महत्त्व म्हणजे हा रंग शौर्य, ऊर्जा आणि तेज याचं प्रतीक आहे. म्हणजेच या रंगामुळे मनातील अंधकार, भीती आणि नकारात्मकता दूर करून धैर्य व साहस हा रंग जागृत करत असतो. हा जो रंग आहे ना, भगवा म्हणजेच केशरी, अध्यात्म, भक्ती आणि पराक्रम याचं हे प्रतीक आहे. त्याचबरोबर माता कालरात्री भक्तांच्या अडचणी व संकटावर मात करण्यासाठी शक्ती देते. केशरी रंग धारण केल्यानं अंतर्मनात धैर्य, आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढीस लागते. याचबरोबर हाच रंग जीवनातील नवीन ऊर्जा, सकारात्मकता निर्माण करतो. याच्यावर एक चारोळी बोलू इच्छिते. केसरी रंगी उजळे धैर्याचा प्रकाश, केसरी रंगे उजळे धैर्याचा प्रकाश, भीती हरवून उरते श्रद्धेचा विश्वास, भीती हरवून उरते श्रद्धेचा विश्वास, माता काल रात्री देत आहेत आशीर्वाद, संकट हरपून उमलतो जीवनात उत्साह, जीवनात उत्साह. तर असा हा रंग शौर्य, भक्ती याचं प्रतीक आहे. म्हणजेच भक्ती आणि शक्ती ही जागृत होत असते आणि म्हणूनच हा रंग परिधान केला जातो. प्रत्येक रंगाचं पहा वेगवेगळं महत्त्व आहेच, हे तुम्हाला माहीतच आहे. हिरवा रंग समृद्धी आहे, पांढरा रंग म्हणजे शांती प्रदान करते. त्याचप्रमाणे हा भगवा रंग आहे, भक्ती, श्रद्धा, शौर्य आणि तेज व्यक्तीला प्रदान करत असते. म्हणजेच हे रंग जे आहेत केवळ रंग नाही आहेत, तर निसर्गाने केलेली ही एक रंगांची उधळण आहे. ही नैसर्गिक देण आहे आणि ही देण आपण जपून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आपण बगीचात फुलं पाहतो ना वेगवेगळ्या रंगाची, मग प्रत्येक रंगाचं महत्त्व असतंच आणि त्या रंगांचा कळत नकळत आपल्या मनावर परिणाम होत असतो. काही रंग शौर्य देतात, काही फुलं पाहिल्यानंतर मनाला शांतता वाटते. म्हणजे त्या रंगानुसार आपल्या मनात वेगवेगळे भाव जागृत होत असतात. मग अशा प्रकारे ही निसर्गाची देण, ही रंगांची देण जी आहे ती खूप अनमोल अशी आहे आणि म्हणूनच हे रंग जे आहेत ना, या रंगांचं महत्त्व जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर चला पहा, तुम्हाला कशी वाटली आजची माहिती अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि हो, नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.